बुलढाणा जिल्ह्यात जगप्रसिद्ध लोणार अश्नी विवरांची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावरती असून सरकारने त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचं खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी आकाशाशी जडले नाते या विज्ञान कट्ट्यावरील कार्यक्रमात सांगितलंय। दाखरू सोमन यांची मुलाखत मेघना साणे आणि प्रकाश बोर्डे यांनी घेतली। एका प्रश्नाला उत्तर देताना सोमन यांनी म्हटलंय की 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा अश्नी पाषाण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आढळला। तेथे सुमारे 2 किलोमीटर व्यासाचे 150 मीटर खोल असे अश्नी विवर तयार झाले आहे। या अश्नी विवरामध्ये खारे पाणी असून त्या पाण्याचा pH 10.5 आहे। जगातील अनेक विज्ञानप्रेमी आणि शास्त्रज्ञ अश्नी विवराला भेट देण्यासाठी येत असतात। सध्या कडक उन्हाळा असून या सरोवरातील पाणी अचानक वाढले। सरोवरातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। पाण्याचा pH ही बदलत आहे। लोणार सरोवराच्या जवळच अनेक लोकांनी बोरवेल खोदल्यामुळे किंवा जवळच्या पाझर तलावांमुळे कदाचित हे लोणार अश्नी विवरातील पाणी हे वाढतच असावे। सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी असं आवाहन दाखरू सोमन यांनी केलंय। मुलाखतीत सोमन यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली। पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोलगणित हे त्यांनी स्पष्ट केले। आपली भारतीय कालगणना प्राचीन असून पंचगंगाचा इतिहास त्यांनी सांगितलाय। आपले सण उत्सव हे ऋतूंवरती आधारलेले आहेत। शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहावे त्यामागचा उद्देश आहे। सन 2034 मध्ये काश्मीर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे।